माझ्या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत दादर इथे शिवाजी पार्कमध्ये जाणार आहोत। तिथे फेस्टिवल भरला आहे, त्याच्यानंतर मरीन लाईनला टाइम भेटला तर जाऊ। आमच्यासोबत तुम्हीही कंटिन्यू करा। स्टार्टिंग आता आम्ही शेंगदाणे घेतलेले आहेत आणि काय घेतलं ग? चटणी भेल। प्रथवीश हाय, ही माझी फ्रेंड आहे स्नेहल आणि अंजली, या दोघी जोडीला आहेत। से हाय। चला तर आपण आता निघूया। हा कोणता ग्राउंड आहे माहिती आहे का? शिवाजी ग्राउंड। इथून आता आम्ही पुढे चालत चालत जातो शिवाजी ग्राउंड। इथे पोचल्यानंतर आम्हाला सर्वात पहिला कैऱ्या दिसल्या। तर कैऱ्या बघितल्यानंतर आमच्या तोंडाला पाणी आलं आणि आम्ही कैऱ्या घेतल्या, कारण की जिथे जातो तिथे आम्हाला कैऱ्या दिसल्या की आम्ही त्या सोडतच नाही। आणि कैऱ्या खाल्ल्या आणि आम्ही पुढे जायला निघालो। तर इथे आपण फूड फेस्टच्या इथे पोचलेलो आहोत। इथे सर्व खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ होते आणि खूप वेगवेगळ्या भागातून आलेले होते लोक बनवण्यासाठी, जसं की कंदी पेढे, सातारचे कंदी पेढे, भाकरी होती, झुणका भाकर, असं वेगवेगळ्या प्रकारचे इथे खायला होते। तर एका दुकानामध्ये डाएटचं पूर्ण डाएटसाठी फक्त डाएटसाठी ज्यूस होते, त्याच्यामध्ये थोडीशी शुगर नव्हती। असे वेगवेगळे प्रकारचे खूप असे बघून आम्हाला खूप छान आनंद झाला। सर्व फूडचंच आहे। आता खाऊन सगळं जाडच होऊया। फूड फूड सगळं फूडच आहे इकडे। किती तारखेपर्यंत चालू आहे ये? 10 बजे तक। नहीं 10 बजे तक मतलब डेट क्या है? डेट कितने तारीख तक? कितने कल तक कल लास्ट है। आज किती तारीख आहे? 11। 12 तारखेला संपणार आहे। कोणता हवा आहे सांग? चॉकलेट स्ट्रॉबेरी खायला द्यायचं की? हा खायला। मॅडम हे किती तारखेपर्यंत चालू आहे? हे संडे पर्यंत, संडे लास्ट उद्या। हा उद्या संडे। हो येस उद्या लास्ट। खा ना बाळा आता खा। चल इथून पुढे गेल्यावर खूप छान असे प्रदर्शन भरले होते। वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, हँडमेड कपावावरती केलेली पेंटिंग, आरीवर्कचे ब्लाउजेस, विणकाम केलेली बॅग्स, असे खूप सर्व तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे असे पेंटिंग्स असे खूप छान असे आम्हाला बघायला भेटले आणि ते बघून खरंच खूप छान वाटले। इथे हँडमेड केलेले हे सर्व आपल्याला हार सगळे शिंपल्यांमध्ये वगैरे बनवले होते। खूप छान प्रकारे असे कामं केलेली होती इथे। आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर हे सर्व शिवाजी महाराजांच्या काळातली जी माहिती आहे ही सर्व वेगवेगळी अशी लिहून ठेवलेली होती। खूप छान वाटलं, पण आमच्याजवळ टाईम नव्हता त्यामुळे आम्ही वाचत बसलो नाही, कारण की खूप सर्व तिथे गर्दी होती। हे सर्व वेगवेगळे असे पेंटिंग्स केलेले आहेत।
नाणे आहेत ते, नाणे. पण आम्हाला त्याचं खूप लांब होता, टाइम झाला आणि ट्रेनमध्ये भेटेल ते. आम्हालाही असं बनवायची खूप इच्छा होती, परंतु आम्हाला टाईम झाला होता आणि ते सुकण्यासाठी अर्धा तास जाणार होता आणि ते सुकल्यानंतर आपल्याला घेऊनही जायचं होतं. तेवढा टाईम आमच्याजवळ नव्हता, त्यामुळे आम्ही ते स्किप केले आणि बघूनच खूप छान वाटत होतं. चैत्यभूमी आहे ना. हा चालूच असतो का रात्रभर? काय असतं त्याच्या आतमध्ये? काय असतं त्याच्या आतमध्ये? आम्ही इथून आतमध्ये गेलो आणि आम्हाला खूप छान असं प्रसन्न वाटत होतं, कारण की दोन्ही साईडून आम्हाला समुद्र दिसत होता आणि समोर अशी वरळी सिलिंग दिसत होती. खूप छान असं आणि संध्याकाळ झालेली, तो वातावरणही खूप छान असं थंड वातावरण होतं. त्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो. बीचवर जाऊन आम्ही थोडा टाईम स्पेंड केला. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या मुलांसाठी खेळणी होती खेळण्यासाठी आणि प्रथमेशला गाडीमध्ये बसायचं होतं, त्याला गाडीमध्ये बसवले. इथे मागे तुम्ही बघू शकता घोडागाडीही होती, त्याच्याही राईड आपण इथे करू शकतो. खूप छान वातावरण झालेलं होतं इथे आणि मुंबई म्हणजे स्वप्ननगरी असं बोलतात मुंबईला. इथे थोडा वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे आम्हाला छोटासा एक गणपती बाप्पाची मूर्ती दिसते, खूप क्यूट होती आणि प्रथमेशने दर्शन घेतलं आणि तो मला दाखवत होता की खूप छान अशी मूर्ती आहे मम्मा इथे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.